तर मैत्रिणींनो, हा पेपर घेतलेला आहे आपण. पेपरवर ही छोटी कटोरी ठेवली, ती अशीच्या अशी आपण या खालच्या पेपरवर ड्रॉ करून घेऊ. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला बघा अगदी सुंदर पद्धतीने, सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं कटोरी वाढवण्याचं सांगितलंय, जे तुमच्या सहज लक्षात येईल. आता ही आपली ड्रॉ झालेली आहे. तर आता बघा आयुकच्या पट्टीकडनं 1 इंच आणि मुंड्याच्या साईडने 1 इंच असं आपल्याला 1-1 इंच कटोरी वाढवायची, सरळ लाईन द्यायची. त्याच्यानंतर गळ्याच्या साईडने आपल्याला अशा या पद्धतीने आकार या पॉईंट पर्यंत वाढवायचा आहे. त्याच्यानंतर आयुकच्या पट्टीकडनं तिरकस अशी लाईन द्यायची आहे. त्याच्यानंतर टेप या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. त्याचा मध्य आपण इथे काढून घेतलेला आहे. मध्य काढल्यानंतर खाली आपण 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच घेतल्यानंतर या पद्धतीने तिरकस पट्टी ठेवून आपल्याला हे पॉईंट लावून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर डायरेक्टली 2.5 इंचचा टक्स खालून मोजायचा आहे. इकडून आपल्याला 1 इंच आणि इकडून 1 इंच असं हा आपल्याला टक्सची रुंदी काढायची आणि या पद्धतीने टक्स आखून घेतलेला आहे. तर ही बघा, ही झाली आपली कटोरी तयार. आता तुम्ही कटोरी कट करून ब्लाऊज शिवू शकता.